आइसक्रीम खाओगे? यार 2 आइसक्रीम लेके आनो। बीट कैसा है? बीट 15। क्या हो गया? कलर चेंज झालाय का त्याचा? 50 रुपये आधा किलो। 25 का? हाँ हाँ। हाँ काय झालं? काश्मार। हां काल होतं वाटतं ना. हाँ तर आज मी थोडंसं बाहेर ग्रॉसरी शॉपिंग म्हणा किंवा भाजी म्हणा आणायला गेलेली. हे बघा, देवाचं तेल संपलं होतं, मग एक तेलाची पिशवी घेऊन आले. आणि मिस्टरांना केळी आवडतात, तर ही विलायची केळी आणलेली आहे. ह्याच्याने सर्दी वगैरे होत नाही. बघा, छोटी केळी आहे ती. आणि त्याच्यानंतर काळे द्राक्ष घेऊन आली. त्याच्यानंतर हार आणला आहे. हार कशासाठी आणला ते मी पुढे तुम्हाला सांगणार. आणि पहिली कैरी, सीझनमधली पहिली कैरी आहे. आता मी ह्या कैरीचं मस्त काय बनवणार ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार. व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा किती सुंदर, तोंडाला पाणी आलं असेल तुमच्या पण. आणि त्याच्यानंतर आणलेले आहेत हे बीटरूट. प्रत्येक जणांना बीट आवडतं असं नसतं, पण हे शरीरासाठी खूप म्हणजे काय फायदेशीर आहे, खास करून लेडीजसाठी, मुलांसाठी. तर हे बघा, हे बीटरूट आणलेले आहेत. मुलीला तर अजिबात आवडत नाही, पण मी तिला जबरदस्ती करून खाऊ घालणार आहे. आणि त्याच्यानंतर आणलेली आहे ही मस्त कोवळी कोवळी अशी भेंडी. तर मी ह्या भेंडीचं पण काय बनवणार ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा माझा, सॉरी, कारण आज काहीतरी विशेष आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर हे बघा, मी एवढं सारं घेऊन आलेली आहे बाहेर जाऊन. आता हार वगैरे आणलेला आहे. ही कैरी मस्त मी ह्याची डाळ बनवणार आहे. आणि ह्याची जर तुम्हाला रेसिपी फुल बघायची असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ह्याची डाळ कशी बनवायची ते नक्की त्याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवेल. तर चला. आणि इथे मी मूग डाळ भिजत ठेवलेली आहे. त्या मूग डाळीची मला भजी करायचे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार. तर आता मला कुकर लावून घ्यायचं आहे आणि ह्या कैरीचं वरण बनवायचं तुम्हाला बोलले मी. आता मी डाळ आणि तांदूळ मस्त धुवून घेते आणि कुकर लावून घेते मी. आणि ह्या कैरीची डाळ बनवणार आहे, मूग डाळीचे भजी बनवणार आहे. आणि आमच्या इथं काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आत्ताच मी पाणी वगैरे भरून घेतलं आहे आणि आता कुकर वगैरे लावून घेते. आणि आज माझ्या इथे काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मला असं वाटतंय आजकाल ना, म्हणजे माणुसकी काही राहिलीच नाही आहे. आणि माणसांपेक्षा किंवा नात्यांपेक्षा पैसा मोठा झाला आहे असं मला वाटतं. कारण अशी सिच्युएशन काहीशी आहे. तर ते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बोलू नाही शकत. फक्त आता थोडंसं असं मला वाटलं का तुमच्याशी शेअर करावं. कारण प्रत्येकाच्या इथे काही ना काही असतंच. ते तर सगळ्यांच्या इथे काही ना काही प्रॉब्लेम असतातच.
पण एवढं असं असू नये असं मला वाटतं, कारण नात्यापेक्षा पैसा, नात्यांवर पैसा हावी होऊ नये असं मला तरी वाटतं. पण असो, आता मी मस्त आता कुकर वगैरे लावून घेते आणि भाजी वगैरे करते. आणि काय आहे आमच्या इथे आज मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे बघा, आता मी इथे तांदूळ धुवून घेतले, इथे डाळ धुवून घेतलेली आहे. इथे माझं कुकर वगैरे झालेलं आहे. डाळ हे बघा मी आता घोटून घेतली, डाळीला फोडणी द्यायची आहे मला. ही कैरीची डाळ आहे. ही कैरीची डाळ आहे. तर हे बघा, आता मी इथे भेंडीची भाजी बनवून घेते. हे बघा छान अशी, सासऱ्यांना खूप आवडायची भाजी. तर आता ही भाजी बनवून घेते. आता सासऱ्याच्या दिवशी तुम्हाला कळालंच असेल काय, आज माझ्या सासऱ्यांच्या ना वर्ष श्राद्ध बोलायचं का काय, पण आज माझे सासरे गेलेले आहेत. तर आज त्यांना, तर आजच्या दिवशी माझे सासरे गेलेले आहेत. तर त्यांना जाऊन आता 37 वर्ष पूर्ण होतील आज. तर उद्यापासून त्यांना 38वे वर्ष लागेल. तर माझ्या मिस्टरांना खूप असं भरून आल्यासारखं झालं आणि खूप म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांची खूप आठवण येते. पण आता काय करणार. हे बघा, आता मी इथे डाळ छान अशी घोटून घेतली आणि आपल्या आता इथे भेंडीची भाजी झालेली आहे. आता मी इथे डाळीला फोडणी देणार आणि सासऱ्यांना काय काय आवडतं मी तेच बनवत आहे आज. मुगाच्या डाळीचे भजे पण त्यांना खूप आवडतात. तर त्यांना मुगाच्या डाळीचे भजे पण खूप आवडतात आणि ते हैदराबादचे असल्यामुळे त्यांना हे कैरीचं वरण, भेंडीची भाजी, पापड, कुरडई असं सगळं आवडायचं. म्हणून मी आज त्यांच्या मनाचं मस्त त्यांना जे आवडतं ते आज मी सगळं बनवणार आहे. मूग भजी आणि मूग भजी तर त्यांची फेवरेट, ऑल टाईम फेवरेट आहे मूग भजी, ती पण मी बनवणार आहे. हे बघा, तर इथे बघा माझं वरण मस्त उकळतंय आणि मुलगी मुगाची डाळ काढून घेते भज्यांसाठी. गरम व्हायला चालू झालंय. बघा किती गरम होतंय, बापरे खूपच गरमी होते. आणि स्वयंपाक पण एका साईडला चालू आहे माझा. केस पूर्ण चुपकू झालेत. बघा इथे मी आता मस्त डाळ वाटून घेतली. मी म्हणजे मुलीने वाटून घेतलेली आहे आणि वट्टा थोडासा मेथी वाटत असेल कारण स्वयंपाक चालू आहे माझ्या सासऱ्यांचा फेवरेट. तर डाळ पण झाली, भात पण झाला. आता मुगाच्या डाळीची मी भजे काढून घेणार आणि भाजी पण झालेली आहे. फक्त आता आपल्याला भजे काढायचे आणि आमच्या सासऱ्यांचा म्हणजे मामांजीच्या फोटोला मस्त मी हार वगैरे घालून घेणार आहे आणि पूजा करणार, ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी माझ्या सासऱ्यांचा फोटो काढून घेतलेला आहे. आता मी त्यांना चंदन वगैरे लावून घेते. इकडे भजी, कुरडई, पापड आणि पुरी. पुरी असा मेनू आपला असणार आहे. तसं तर तुम्हाला बोललेच मी. इकडे सगळं झालेलं आहे रेडी आणि तिकडे साईड बाय साईड फोटोची पण पूजा करणं चालू आहे. तर आता मी चंदन वगैरे लावून घेतलंय फोटोला. आता मी हार घालून घेते. तुम्हाला वाटत असेल मीच पूजा करते कारण मिस्टरांना सुट्टी नव्हती, ते कामावर गेलेले. चला आता मी माझ्या सासऱ्यांसाठी नैवेद्य बनवून घेते. इथे आहेत पुऱ्या. आता मी त्याच्यावर भात वगैरे ठेवून घेते. तर इथे बघू शकता आता मी मस्त सासऱ्यांच्या फोटोला हार वगैरे घालून घेतलाय छान. आता मी हे बघा भात, सासऱ्यांच्या आवडीचं वरण, कैरीचं वरण आहे हे, भेंडीची भाजी, बिचारे ते काय खात नाही पण त्यांच्यापर्यंत वास जाते असं बोलतात. आता मी इथं ठेवते कुरडई, इथं ठेवते नागलीचा पापड, इथे आहे आपला तांदळाचा पापड आणि त्यांची फेवरेट मूग भजी. त्यांना खूप मूग भजी आवडायची. तर अशा प्रकारे हे बघा सासऱ्यांसाठी नैवेद्य मी बनवून घेतलेला आहे.
आता माझ्या सासऱ्यांसाठी पण काढून घेते. वरती ठेवून देणार मी. थोडंसं किचन माझं छोटं आहे. पहिले इथे नैवेद्य ठेवून घेते ना. दिवा लावून घेते. दिवा लावून घेतलाय मी. आणि खूप वाईट वाटतं माझ्या मिस्टरांच्या तोंडाला बघून, तर खूप वाईट वाटतं मला. कारण त्यांना जेवढे त्यांचे वडील प्रेम करायचे ना, तसं कोणीच प्रेम करत नाही त्यांच्यावर. त्यांना क्षणाक्षणाला त्यांच्या वडिलांची आठवण येते. तर आता मी नैवेद्यावर पाणी फिरून घेणार. त्यांना गोड वगैरे असं काही आवडायचं नाही. पाणी वगैरे ठेवलंय. आता मी नमस्कार करून घेते. तर अशा प्रकारे माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि सासऱ्यांना नैवेद्य पण झालेला आहे. तर असा होता आजचा माझा छोटासा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.